महागाईचा भडका रोखण्यासाठी इंधन दरवाढ थांबवा, अन्यथा कागल काँग्रेसचा तीव्र आंदोलनाचा इशारा. पेट्रोल, डिझेल दर व पुरवठा यावर केंद्र शासनाकडून नियंत्रण नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास, आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. याला केंद्र सरकारचे धोरण गलथानपणा कारणीभूत आहे. केंद्र शासनाने नजीकच्या काळात इंधन धोरणात बदल करून पेट्रोल, डिझेल याचे दर स्थिर व पुरवठा सुरळीत ठेवावा. अन्यथा भविष्यात केंद्र शासनाविरोधात काँग्रेस पक्ष व सामान्य जनतेस आंदोलनाचा सार्वत्रिक उठाव करावा लागेल. अशा गंभीर इशाऱ्याचे निवेदन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दयानंद पाटील नंद्याळकर यांच्यासह किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर, प्रदेश सदस्य विनायक घोरपडे, ईगल प्रभावळकर, दीपाली आवळे, रणजित कटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार अमरदीप वाकडे यांना दिले. निवेदनाच्या प्रती खासदार शाहूजी छत्रपती, काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना दिल्या आहेत. निवेदनात पुढे म्हटले आहे की पेट्रोल, डिझेल दरवाढ व तुटवडा यामुळे अनेक व्यावसायिकांनी महागाईमुळे वाढविलेल्या विक्री दरामुळे शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य मध्यमवर्गीय, गरीब व झोपडपट्टीतील जनता बेजार झाली आहे. इंधन दरवाढीमुळे दूध, फळे, भाजीपाला, कडधान्य, जीवनावश्यक वस्तू यांचे दर महागले आहेत. विशेषतः महिला भगिनींना गगनाला भिडलेल्या महागाईची प्रापंचिक झळ बसत आहे. घरगुती व व्यावसायिक गॅसचे वाढलेले दर, साठेबाजी, कृत्रिम टंचाई, काळा बाजारातील विक्री यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रापंचिक ताळेबंद बिघडून आवाक्याच्या बाहेर गेलेला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेती मशागतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना वेगळा डिझेल कोटा द्यावा. दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी कागल बसस्टँड येथील पेट्रोल पंपावर निदर्शने व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जनजागृती अभियान केले. यावेळी राहुल घराळ, राजेंद्र शिंदे, अमर चौगुले, रणजित पाटी, दीपक शिंदे, गणेश पाटी, बाबूराव पाटी, अनिल सपकाळ, राजेंद्र बागल, वैभव सनगर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी नारायण सुतार, कागल.